काका काका हे काय? आत्या, मम्मी, कस्तुरी, शिवा, हात सोड, हात. अरे हे काय झालं? देवा, काय? कोणी बांधलं तुम्हाला? सपनाने आम्हाला बांधलं आणि पळून गेली रे सौरभ. बघ ना बाबा. हो तिनेच बांधून ठेवला आणि गेली. ए शिवा, जा सपनाला बघून ये जा. बघतो ना मम्मी. काय झालं? सपनाने असं का केलं असेल? हो ना. अगं बाई कस्तुरी, तिचं भांड फुटायला आलं होतं. मी तिला रंगे हात पकडलं म्हणून हे असं आम्हाला बांधलं गेली पळून. हो की नाही? हो बरोबर बोलली बर का कमू तू. का घरातलंच कुणीतरी असणार इतकं बरोबर बोलली बाई तू. बाई काय ते सपना खाल्ल्या मिठाला जागली नाही ग. हा बघ ग कस्तुरी, तू एवढं तिला घरात आणलं कमू, मान दिला, पण तिच्यामुळे शिवा जेलमध्ये गेला. कस्तुरीच्या बाबांची नोकरी गेली. काय बाई. काय झालं शिवा? बाहेर ते आपल्या पोरांना वाटलं की ती काही भाजी वगैरे आणायला जाते म्हणून त्यांनी थांबवलं आणि ती निघून गेली. बघ बाई तिच्या लाखे बघ काय शातीर दिमाग आहे. आता तरी तुझा विश्वास बसला ना कमू, कमी काही केलेलं नाहीये म्हणून. आता का बोलू ना तू? हा माझ्यावर आळ घ्यायचा असला का पहिलं बोलते का कलानेच केला असेल म्हणून. आता हे बघ कळलं का नाही का मी काही केलेलं नाहीये, तर मग का नाही बोलत ग? का नाही बाबा तू काही नाही केलं, पटलं मला. काय बोलायचं बाई आता, खऱ्याची दुनिया नाही काय. माऊ, आता कळलंच आहे तर मी पण निघतो आता. आई घरी एकटी असेल ना? अजून पूर्ण सत्य कळलेलं नाहीये. सगळ्या प्रश्नांचा उलगडा सुद्धा झालेला नाहीये. पण हा आता तुझा. हो. विजू नीट जा आणि बाबांची काळजी घे. आणि तुझ्या बाबांना सांग, त्यांना फोन येणार म्हणजे येणार, हा मम्मीचा शब्द आहे. मम्मी तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. उपकार कसले? उपकार नाही परत फेड समज पोरी. माऊ येतो. उचल ना बाई आता. हॅलो हॅलो आत्या. आत्या किती वेळापासून फोनची वाट बघतीये, आत्ता करताय होय? अगं बाई तुला माहितीये ना ती कमू कशी आहे ते. आता कसं तरी करून आले इकडे तुला फोन करायला माझ्या रूम मध्ये. बरं आता काय करायचं सांगा की पटकन मला. बरं आई, आधी तुझ्या घरच्या लोकांना सांग का त्यांना काही माहित नाहीये. कारण शिवाची माणसं तुला वेड्यासारखं शोधतायत, ते तुझ्या घरी जातील. आत्या माझा काही संबंध नसताना पण मला तुम्ही पळायला सांगितलं, मी पण पळाले. आहो तुला असं वाटतं का तुझा संबंध नाहीये, पण इथं जे काही घडलंय ना त्याच्याशी तुझा संबंध लावला गेलाय. आता आत्या ऐका ना माझं, मी काय म्हणते, मी घरी येते आणि मम्मीची माफी मागते, मला माफ करतील त्या. ऐका हो माझं. हा माग माग माग. तू काही ऐकू नको माझं. तुला इतक्या वेळा सांगते का त्याचा काही उपयोग होणार नाही. तुला कळतंय का? अगं तू न तिच्या रक्ताची, नात्याची, न गोत्याची, तुझा जीव पण घेईल ती बाई. कळतंय का? त्यामुळे घरी अजिबात जाऊ नको तू आता. हा अहो आत्या मी काय करू सांगा ना तुम्ही. गायब हो कुठं तरी. अहो आत्या मी घरी पण जाऊ शकत नाही, मग मी राहायचं कुठं? अगं राखी एखाद्या हॉटेलात नाही तर आश्रमात राखी. पैसे पण नाहीयेत माझ्याकडे. पैशांची काळजी तू नको करू, मी करते काहीतरी सोय. पण तू घरी जाऊ नको बाई, कोणाच्या हाताला लागू नको. नाही सपना, तुला वाटत असेल का हे सगळं मी मला वाचवण्यासाठी करते, पण असं नाहीये बरं का. अगं मला तुझ्या जीवाची काळजी आहे बाई, म्हणून करायला लागले मी हे सगळं.
आहे ना, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? काय आहेच म्हणायचं. बर चल, आता फोन ठेवते, नाही तर येईल कोणीतरी आणि बघेल बस कर. हा, काळजी घे बर का बाई, काळजी घे. माफ कर ग बाई सपना, काहीतरी मोठं करायचं असेल तर असे छोटे मोठे बळी द्यावे लागतात ग. काय करू? कला, तुला माहित असेलच प्रत्येक माणसाचा रक्तगट वेगवेगळा असतो. कुणाचा ए असतो, कुणाचा बी असतो, पण तुझा रक्तगटच वेगळा आहे. कारण तू आज जो खेळ खेळतेस ना, त्यासाठी रक्तात हरामखोरपणा असणं खूप गरजेचं आहे. माझ्याकडे तर तो नाहीये, त्यामुळे तू मला काय या सगळ्यात घेऊ नकोस, कारण मला सत्ता वगैरे याची काय होश नाहीये. शरदराव, तुम्हाला माहितीये का, प्रत्येक सजीव प्राण्याला स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी निसर्गाने कुठली तरी एक गोष्ट दिलेली असते. साळींदराकडे त्याचे काटे असतात, पक्ष्यांकडे त्यांची चोच असते, सरड्याला रंग दिलेला असतो. तसं देवाने मला डोकं दिले आणि मी माझ्या बचावासाठी ते वापरणार. मग त्यासाठी कुठल्याही थराला मला जायला लागलं तरी चालेल. म्हणजे काय करणार आहेस तू? जोपर्यंत ती सपना सापडत नाही ना, तोपर्यंत आपल्याला काही करताच येणार. छोटा भाई, तू काळजी करू नको. ती कुठेही लपलेली असेल ना, तिला मी शोधून. मम्मी पोरं पाठवली तिला शोधायला. मम्मी कसला एवढा विचार करता? शिवा, आपण तेच बघतोय जे आपल्याला डोळ्यांनी दिसतंय, पण ते आपल्याला दाखवलं जातंय आणि त्या मागचं सत्य काहीतरी वेगळं आहे असं पण असू शकतंय. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? सपना एवढी हिम्मत कधी करणार नाही. कशावरून? सपनाला आधीपासून ओळखते, एवढी हिम्मत करायची हिम्मतच तिच्यामध्ये नाही. तिला माहिती आहे असं काहीतरी केलं आणि तिनं, तर ही मम्मी तिला जित्ता सोडायची नाही. मग दुसरं कोण वाटतंय तुला? या घरात एकच माणूस आहे जे अशा पद्धतीचं घाणेरडं कृत्य करू शकते. कला ते अगदी बरोबर. आम्ही आत्ताच जातो आणि तिला घेऊन येतो तुमच्या समोर. शिवा दादा, कला आत्या असं काही नाही करणार. कस्तुरी बाळा, तुला माहित नाही कला आत्या काय काय करू शकते आणि काय नाही ते. दादा हो, सगळ्या जुन्या गोष्टी त्या विसरून गेल्यात आता, आणि त्यांनी माफीही मागितली आहे. मला नाही वाटत की तीच चूक त्या परत करतील. अगदी बरोबर, मलाही असंच वाटतं. उगाच कलात्यावर आळ घेऊन काही उपयोग नाहीये. मम्मी, हा विषय आपण विसरून जाऊया. कसं विसरून जाऊ? सपना घरी आल्यावर ती समोर असताना खरं काय खोटं काय कळेलच आपल्याला. तोपर्यंत वेळ जायला नको. पण मम्मी, तुम्हाला असं का वाटतं की हे सगळं कला आत्यांनी केलंय? आपण जेव्हा खाली आलो तेव्हा कलानं सांगितलं सपनानं शरदराव आणि कला दोघांना बी बांधून ठेवलं, पण त्यांच्या तोंडावर कापड नव्हतं. बोंबलता आलं असतं की त्यांना. का नाही केला कलानं शरदरावांनी आरडाओरडा? शोधून काढणार, नक्की शोधून काढणार. पण त्याआधी माझ्यासाठी आणखी गंभीर आणि महत्वाची गोष्ट आहे, किंवा मला काळजी वाटती ती कस्तुरीची.
तिला तिच्या बाबाचं टेन्शन आहे. मी त्या बाईची मदत घेईल असं वाटलंच कसं तुम्हाला? त्या बाईने आणि माऊनं मिळून काय चूक केली माहिती तुम्हाला? हे बघा बाबा, परिस्थिती आता बदलली. मी स्वतः बघितलं. काय बघितलं तू? कधी बघितलंस तू? हा, मी त्यांच्या घरी गेलो होतो. कुणाला विचारून करत होतास? कुणाला विचारून करत होतास? मी त्या बाईची मदत घेईल असं वाटलंच कसं तुम्हाला? मी सांगितलं त्याला जायला. तू सांगितलंस? हो, तो मदत मागायला गेला नव्हता, खरं खोटं करायला गेला होता, जाब विचारायला गेला होता. जा विचारून काय होणार आहे? माझी गेलेली नोकरी परत मिळणार आहे का? गेलेली इज्जत परत मिळणार आहे का? आपली माऊ परत येणार आहे? आयुष्यभर मी ज्या गोष्टीचा विचार केला नव्हता ना, तीच गोष्ट घडते. माझ्या लाडक्या लेकीवरचा विश्वास उडत चाललाय. अहो, असं नाही होणार. माझा देवावर विश्वास आहे, तो असं होऊ देणार नाही. आणि तुमच्या दोघांमध्ये जो काही गैरसमज झालाय ना, तो सुद्धा दूर होईल. विजू, तू सांगितलं नाहीस तिकडे गेल्यावर काय झालं ते? कला आत्याला पकडलं? नाही आई, आपण ज्या व्यक्तीला गुन्हेगार समजत होतो ती व्यक्ती कला आत्या नाहीये. म्हणजे कोण आहे? सपना. त्या घरातली मोलकरीण आहे. मी तिला पकडणारच होतो, पण तिने कला आत्याला आणि तिच्या नवऱ्याला बांधून ती पळून गेली. हे शक्य नाही. हा सगळा डावर आहे त्या कलाचा आहे. तीच या सगळ्या मागची सूत्रधार आहे आणि ना तिनेच सपनाला पळायला सांगितलं असणार. बाबा, पण तुमच्याकडे ठोस पुरावा नसताना तुम्ही हे कसं बोलू शकता? विजू, मी सांगतोय ते खरं आहे. त्या बाईला मी चांगलं ओळखतो. ही बाई आहे ना, स्वतःला वाचवण्यासाठी ना स्वतःच्या भावाला पण मारू शकते. आणि त्या घरात आपली माऊ राहते. ही कलासारखी लोक आहेत ना, ती गुंडांपेक्षा जास्त डेंजरस आहेत. पण बाबा, सपना जर गुन्हेगार नाही मग ती पळाली का? कस्तुरी, माझा ना विश्वासच बसत नाही अगं. म्हणजे सपना हे असं काही करेल असं नाही वाटत खरंच. हो रे, मला पण ती खूप साधी वाटते. तुला माहितीये, आपण खूप मदत केली आहे तिला. म्हणजे मागे तिची आई आजारी होती ना, तेव्हा 6 महिन्याचा पगार ऍडव्हान्स मध्ये दिला होता मम्मीने. बाबा आजारी होते तेव्हाही खूप मदत केली. मम्मीने तिच्यासाठी एवढं काय काय केलंय, मग तर तिच्याकडे कारणच नाहीये हे असं काहीतरी करायचं. हो ना, पण आता जे काही घडतंय ते नाकारू शकत नाही. आपण आपल्या समोर आहे. हे बघ, पोलिसांना कोणी खबर दिली हे आपल्याला कळेलच. पण मला एक सांग, बाबांना नोकरी मिळेल ना परत? कस्तुरी, अगं असं का बोलतीस तू? तसं नाही रे. बाबांना नोकरीपेक्षा महत्वाची आहे ती इज्जत, आणि त्यांची वर्दी हीच त्यांची इज्जत आहे. गेलेली नोकरी परत मिळेलही एक वेळ, पण गमावलेलं नाव कमवायला खूप मेहनत लागते रे. आणि बाबांनी त्यांच्या आयुष्यात पैसे नसतील कमवले फार, पण इज्जत खूप कमवली. ते कायम त्यांच्या कामाशी प्रामाणिक होते. आणि एका प्रामाणिक माणसाच्या आयुष्यात असं काहीतरी घडणं म्हणजे खरंच वाईट आहे रे. सगळं माहितीये कस्तुरी, आणि आपण करतोय ना, सगळे प्रयत्न करतोय. ते मी मम्मींशी बोलून बघू का एकदा? त्यांना विचारू. मम्मी, कसला एवढा विचार करता तुम्ही? सरळ गोळ्या घालायची ऑर्डर द्या मला. मम्मी, मी जर का तुमच्या जागी असतो ना तर एवढा विचार नसता केला. तुझ्यात आणि माझ्यात हाच फरक आहे शिवा. तुला ती मन माहिती आहे का? कुठली? काय दिसतं तसं नसतं, म्हणून तर जग फसतं शिवा. त्यामुळं पटकन विश्वास ठेवायचा नाही. तुला माहिती आहे, मला पण बंदूक चालवायला आवडते की नाही. पण तुझ्यात आणि माझ्यात एक फरक आहे. कसला फरक मम्मी? तू ना बंदूक चालवल्यावर विचार करतो आणि मी चालवण्याच्या आधी. एखाद्या माणसाला मरण देणं म्हणजे काय होतं? त्याची मुक्ती. पण एखाद्या माणसाला शिक्षा म्हणजे काय असतं माहितीये का?
आपण कसा उंदरासाठी पिंजरा असा बाजारात विकत घेऊन येतो, मग त्या उंदराला त्या पिंजऱ्याजवळ बोलवण्यासाठी काहीतरी खायला त्या पिंजऱ्याच्या तिकडे ठेवून टाकतो कोपऱ्यात. उंदीर त्या खायच्या प्रलोभनानं सापळ्यात खटकन असा अडकतो. मग आपण त्याला पिंजऱ्यातनं बाहेर काढतो आणि मग मारतो. बरोबर आहे मम्मी. अहो पण मारायचंच तर मग एवढं कशाला, सरळ मांजर आणू ना आपण. काही मांजर आहे ना, तिला पोसावी लागते, दूध पाजावं लागतंय. ही मांजर आहे ना, ती आपल्या घरात हाय. कला डोळे मिटून दूध पिती, तिला वाटतं जग तिच्याकडं बघतच नाही. मग राजकारण खेळत राहती. स्वतः केलेले जे गुन्हे ते लोकांच्या डोक्यावर टाकून खेळ खेळत राहती. आणि काय मम्मी, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की कलाने हे सगळं केलंय? चुकवलं. संशय आहे मला, हे समजा कलाने केलंय, पर मला तिला रंगे हात पकडायचा. मी उद्याच्या उद्याच त्या सपनाला पकडून आणतो ना इथे, कानाखाली पडली की धडाधड बोलायला लागेल. काय तू सपनाला पकडशील तेव्हा पकडशील, पर मी शांत थोडी बसणार आहे. मम्मी मग करायचं तरी काय? पहिल्यांदा कस्तुरी बंदूक चालवणार बर का. कलावर? माझ्या कसला विचार करतो शिवा? कस्तुरीचा आणि बंदुकीचा काय संबंध? आणि या सगळ्यामध्ये कस्तुरीचं काय देणं घेणं आहे मम्मी? संबंध सपनाचा सुद्धा नव्हता. सपनाचा सुद्धा संबंध कुठं होता? पण बोलायला लागलीस ना तिच्या बाजूनं. कशी काय? शरदराव आयुष्यात कधी खोटं बोलणार नाहीत, पर आज बायकोला वाचवण्यासाठी खोटं बोलले का नाही? मम्मी ते सगळं वेगळं आहे आणि कस्तुरी वेगळी आहे. काही झालं तरी ती बंदूक चालवणार नाही. कलाचा पडदा फाश करायचा असेल तर बंदूक चालवावीच लागणार. पण मम्मी तुमच्याकडे काय पुरावा आहे की हे सगळं कलानीच केलंय ते? मम्मीचा शब्द. आपण कधी खोटं बोलत नाही. 100% खात्री आहे कलानच काय तो गोंधळ घातलेला आहे. काय तुम्ही समजे तिच्या जाळ्यामध्ये फसू शकता, पर म्या फसू शकत नाही. आज ओळखत नाही ना तिला, कवापासून ओळखती. पण मम्मी तुम्ही जे सगळं करायला सांगता ना ते कठीण आहे मम्मी. सोपं काहीच नसतं शिवाय आयुष्यात. आपल्यासाठी कधी काय सोपं होतं? आपण केलंच ना. बायकोचा जीव वाचवण्यासाठी सौरभ जो एवढी वर्ष इंजेक्शन घेऊन हातात असतो त्याला बंदूक चालवावी लागणार. आणि आपल्या बापाचा बदला पूर्ण करण्यासाठी कस्तुरीला बंदूक हातात घेऊन तिला पण चालवावी लागणार. मम्मी माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? हा पूर्ण विश्वास आहे. विश्वास लई महत्वाचा असतो. त्यामुळे आता सौरभ आणि कस्तुरीला फक्त तयार करायची जबाबदारी घ्यायची. मी आत्ता आणतो ना बोलून त्यांना. हा आता नाही, आता नाही, सकाळी. तोपर्यंत बघते त्या कलाकडं हे असे नसते खेळ करण्याची हिंमत तरी कशी होती तिची. बघते.